नमस्कार. चला मित्रांनो, आज आपण मिरची पकोडा बनवणार आहोत. त्यासाठी आपण किचन मध्ये जाऊया. आता आपण साहित्य बघूया. कोथिंबीर, खोबरं, तीळ, खसखस, या जाड मिरच्या, मीठ आणि भज्याचं पीठ भिजवायचं आहे. त्याच्यासाठी डाळीचं पीठ, हळद, तिखट आणि मीठ. आता आपल्याला या मिरच्या अशा एका साईडने चिरून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या आतल्या बिया काढून टाकायच्या आहेत. अशा प्रकारे मी या सगळ्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत. आता आपण सारण तयार करायचं आहे. कोथिंबीरमध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे, तीळ घालायचे आहेत, खसखस घालायची आहे, मीठ घालायचं आहे, याच्यात आपल्याला लिंबाचा रस पिळायचा आहे. आता हे असं आपल्याला सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. खसखसीचा खूप छान वास सुटलेला आहे. तुम्हाला हवा असल्यास थोड्या हिरव्या मिरच्याही वाटून तुम्ही घालू शकता, पण आमच्याकडे तिखट कमीच लागतं. या मिरच्या तशा कारण तिखट नसतात, त्यामुळे मी तिखट काही घालत नाही आहे. हे डाळीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे भज्यासारखं. यात मीठ, चवीनुसार, थोडी हळद आणि तिखट, आणि आता हे सगळं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. हे आता आपल्याला सगळं भिजवून घ्यायचं आहे. डाळीच्या पिठात तिखट, मीठ, हळद आणि थोडं तेल घातलेलं आहे. आणि आता हे सगळं छान भज्यासारखं भिजवायचं आहे, पेटून घ्यायचं आहे. गुठळ्या मोडल्या पाहिजे त्याच्या. आता हे सारण या मिरच्यांमध्ये आपल्याला छान दाबून भरायचं आहे व्यवस्थित. अशा प्रकारे मी या सगळ्या मिरच्या भरून घेते. अशा प्रकारे आपण या सगळ्या मिरच्या भरून घेतल्या आहेत. माझं सारण बरंच उरलं आहे. त्याचा मी पराठा करू शकते किंवा काहीही होऊ शकतं, किंवा आणखीन मिरच्या आणून हे सारण फ्रीजमध्ये राहील. मिरच्यासुद्धा फ्रीजरमध्ये 8-10 दिवस चांगल्या राहतात. अशा भरून ठेवल्या आणि वेळेवर आपण जरी तळल्या, पाहुणे येणार असले तर गरमागरम मिरच्या हे होतात. अशा प्रकारे या मिरचीला सगळीकडून भज्याचं पीठ आपण जे भिजवलं आहे त्यात बुडवायची ही मिरची.
तेल तापलंय का बघतीये. त्यात तेलात आपलं तापलेलं आहे. त्याला आपण अशी मिरची टाकूया. अशा प्रकारे हा मिरची पकोडा तयार आहे. चला या खायला सगळ्यांनी.